राम राम भावांनो, मी ऋषिकेश देशमुख. आता मी आलोय यात्रेमध्ये ना भंडाऱ्याचं खूप छान नियोजन केलं. भंडाऱ्याचा प्रसाद वगैरे खाऊन मी आलो मंदिराजवळ 12 गाड्या ओढायची तर पूर्ण तयारी झालेली होती. मग म्हटलं चला आता 12 गाड्या ओढायचा टाईम झालाय, आपण तोपर्यंत ना थोडं साईडला थांबलो. तिथं मग आपले फॉलोअर्स भेटले आणि काही गावातले लोक पण भेटले. सगळ्यांसोबत फोटो काढून मी आलो ज्या ठिकाणाहून महाराज गाड्या ओढण्यासाठी निघतात त्या ठिकाणावर. मग त्या ठिकाणाहून महाराज निघाले. महाराज मंदिराजवळ आले. मंदिरात आल्यावर त्यांनी पहिले मंदिरात दर्शन घेतल्यावर महाराज आले मंदिराच्या बाहेर आल्यावर पहिले 12 गाड्यांना आहे ना 5 फेऱ्या माराव्या लागतात. जागा मोकळी ठेवा, त्यांना व्यवस्थित फेऱ्या मारू देत. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यायची आहे. 5वी फेरी संपायच्या आधी गावातील प्रतिष्ठित लोकांनी 12 गाडीचा मोठा रथ उचलून घेतला. महाराजांनी गाड्या ओढायला सुरुवात केली. महालक्ष्मी माते की गाड्या मागे कुणी पळू नका, वाजंत्री चला, पुढे चला, झाली सुरुवात. महालक्ष्मी माते की सगळे बाजूला सरका, गाड्या ढकलू नका. अशा प्रकारे 12 गाड्यांचा रथ ओढून झाला. मग लय मित्र भेटायला आले होते, भरपूर जण भेटले आणि त्याच्यानंतर माझे 1ली ते 7वी पर्यंतचे मित्र भेटले. लय बरं वाटलं. मग सगळ्यांसोबत एक फोटो घेतला. यात्रेत फिरायला आक्याने एक डंपर घेतला आणि मग बसलो यात्रेत फिरत. असा होता आमच्या यात्रेचा दिवस. कशी वाटली तुम्हाला आमच्या गावची यात्रा? लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.